दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीड हत्या आणि परभणी प्रकरणासंदर्भातला ठराव मांडण्यात आलाय। दरम्यान हा ठराव मांडल्यानंतर महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली। पाहुयात याच संदर्भातला आमचा रिपोर्ट। बीड परभणी प्रकरणाचे दिल्लीत पडसाद। मसापकडनं साहित्य संमेलनात ठराव। महामंडळ ठराव स्वीकारणार। दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मस्साजोग आणि परभणी घटनेवरनं पडसाद उमटले। मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरनं साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली आहे। संतोष देशमुखांचा खून आणि त्यावरनं मंत्री धनंजय मुंडेंवर होणारे आरोप तसंच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचेही संमेलनामध्ये पडसाद उमटले। या संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते। या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेनं सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भातला ठराव मांडलाय। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू, संतोष देशमुख यांचा भरदिवसा केलेला खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेलं ग्रहण आहे। या घटना केवळ हिमनगाचं टोक असून देशातही मणिपूर सारख्या ठिकाणी हेच घडतंय। यावर ठिकठिकाणची सरकार केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करताय। हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करतंय असं या ठरावात म्हटलंय। संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मस्साजोगला जो काही प्रकार घडला त्याचं कोणी समर्थन केलं नाही। त्याच्या आरोपींना कुठच्याही परिस्थितीमध्ये फाशी झाली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे, शिंदे साहेबांची देखील भूमिका आहे। ठराव घ्यावा न घ्यावा याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नाही, कारण मी काही बोललो तर त्याची परत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्रेकिंग होऊ शकते। परंतु महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण असू नये, जातीपातीला कोणी बढावा देऊ नये ही भूमिका जर त्यांची असेल तर ते ठराव घातला काय किंवा न घातला काय आम्ही तशाशी सहमतच आहोत। गेल्या 2 महिन्यांपासून मस्साजोग आणि परभणी प्रकरणावरनं राज्यातलं वातावरण तापलेलं आहे। यातील राजकीय कनेक्शनवरूनही गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अशा स्थितीत आता थेट साहित्य संमेलनात या प्रकरणाचे पडसाद उमटले। त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेनं मांडलेला ठराव स्वीकारला जाणार का याकडे लक्ष लागलंय। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।